स्पाय न्यूज, शोध सत्याचा। पंचकुल नावाच्या जपानमधील एका झूमधील या माकडाच्या पिलाने सर्वांच्या मनावर एक भावनात्मक नातेसंबंध कसे असतात हे अधोरेखित केले आहे। या माकडाच्या पिलाला आई नसल्याने इतर माकड परिवाराने तिला आधार अथवा मायेची ऊब न देता तिला धुडकावून लावले। अनेक वेळा जड अंतकरणाने या माकडाच्या पिलाने त्या माकडाच्या समूहात जाण्याचा प्रयत्न केला, स्वतःहून लळा लावण्याचा प्रयत्न केला, पण ते निर्दय मनाचे समूह त्या पिलाला स्वीकारले नाही। परंतु त्याच झूमध्ये निर्जीव बाहुला मात्र आता त्या अनाथ पिलाला एक आधाराचा साधन बनला आहे। त्या निर्जीव बाहुल्याला आपली आईची प्रतिमा समजून, प्रतिबिंब समजून ते माकडाचे पिल्लू तिच्यासोबत त्या बाहुल्याच्या खुशीत झोपताना, बाहुल्याचा हात घेऊन स्वतःच्या चेहऱ्यावर मायेची ऊब मिळवण्यासाठी फिरवताना, तसेच त्याच बाहुल्यासोबत खेळताना एक हृदयद्रावक चित्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना पाहावयास मिळत आहे। या चित्रणामुळे अनेक नेटकरांचे ऊर भरून येते, कंठ दाटतात आणि ज्यांना खरोखरच आपले आईवडील नाहीत असले तरी त्यांची किंमत नाही अशांना एक बोध देऊन जातो। या जगामध्ये आपल्याला हक्काचे, मायेची आधार देणारे, स्वतः उपाशीपोटी राहून मायेचा घास भरवणारे, आपल्या इच्छा आकांक्षा बाजूला सारून आपल्या मुलामुलींचा हट्ट, इच्छा पुरवणारे म्हणजे एकमेव आपले आईवडील। होय, याहून या जगात कोणीही आपलं नाही, शिवाय सर्वश्रेष्ठही नाही, हे या माकडाच्या पिलाच्या चित्रणाने शिकवण मिळते। या मतलबी दुनियेत, या कलियुगामध्ये जगताना आपले आपलेपण जपणे ही एक सध्या काळाची गरज आहे। हे सत्य कोण नाकारतो त्याला भविष्यात पश्चातापाशिवाय पदरात काहीच नाही।